नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2024-25 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहेत। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा आहे। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहिला अ, खाली दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह अवरोहासह प्रकट वाचन कर। 4 गुणांसाठी आहे। अशा पद्धतीने परिच्छेद देण्यात येईल आणि त्या परिच्छेदाचे तुम्हाला प्रकट वाचन करायचे आहे। मी परिच्छेद वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबवून तुम्ही परिच्छेद योग्य आरोह व अवरोहासह वाचायचा आहे। हा प्रश्न वरील परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 2 गुणांसाठी आहे। प्रश्न दुसरा, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व सावीने सादर कर। 4 गुणांसाठी आहे। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खालील परिच्छेद वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। 4 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून परिच्छेद वाचायचा आहे आणि त्याच्यावर आधारित अ प्रश्न, खालील चौकटी पूर्ण कर। 2 गुणांसाठी आहे। आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी, आपली बुद्धिमत्ता, आवडी निवडी। हा प्रश्न, अवांतर वाचनाचे तुला माहीत असलेले कोणतेही 2 फायदे लिही। 2 गुणांसाठी। वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात, सकारात्मक विचार वाढतात, सामान्य ज्ञान वाढते, वाचनामुळे स्पर्धा परीक्षासाठीचे ज्ञान मिळते। प्रश्न चौथा, खालील चित्राचे निरीक्षण कर व 7 ते 8 वाक्यात वर्णन लिही। 4 गुणांसाठी आहे। हे चित्र पोळा सणाचे आहे। गावामध्ये पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो। बैल पोळ्याला बैलांना सजवले जाते। संपूर्ण गावातील बैल एका ठिकाणी जमा करून त्यांची पूजा केली जाते। आपल्या घरातील बैलांना स्वच्छ अंघोळ करून त्यांना नवीन झुले घालून सजवले जाते। तसेच पोळ्याच्या दिवशी बैलांना कुठलेही शेतातील काम लावले जात नाही। त्यांना त्या दिवशी पुरणपोळी खाऊ घालतात। प्रश्न पाचवा, खालील सूचनेनुसार कृती पूर्ण कर। 4 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। सत्याचाच नेहमी विजय होतो या अर्थाचा सुविचार लिही। सत्यमेव जयते। आ प्रश्न, खाली दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही। 2 गुणांसाठी आहे। घाबरगुंडी, सापाला पाहून जयची घाबरगुंडी उडाली। दुसरा शब्द आहे अविस्मरणीय, रायगडची सहल माझ्या आयुष्यात अविस्मरणीय आहे। ई प्रश्न, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिही। 1 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे मासिक। पुढे आहे प्रश्न 6वा, खालील कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी। त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित अ प्रश्न, कवितेत कशाचे महत्त्व सांगितले आहे ते लिही। कवितेत पाण्याचे महत्त्व सांगितले आहे। आ प्रश्न, कवितेत आलेला नाददर्शक शब्द लिही। मोती। ई प्रश्न, कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दांच्या 2 जोड्या लिही। 2 गुणांसाठी। जिन्याचा, पाण्याचा, मोती, कोती। ई प्रश्न, कवितेत मोती कोण कोणास म्हटले आहे। 2 गुणांसाठी। मोती पाण्याच्या थेंबास म्हटलेले आहे। सरी आणि धान्य यांना कवितेत मोती म्हटले आहे। प्रश्न 7वा, तुझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे। त्यासाठी तुला आजी आजोबांना शाळेत घेऊन जायचे आहे। अशा प्रसंगी तुझ्यात व आजी आजोबा यांच्यामध्ये होणारा संवाद लिही। 5 गुणांसाठी। तू, आजी आजोबा तुम्हाला उद्या आमच्या शाळेत यायचे आहे। आजी आजोबा, का? उद्या तुझ्या शाळेत काय आहे? तू, उद्या माझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करणार आहेत। आजी आजोबा, छान उपक्रम आहे। तू, माझ्या शाळेतील सर्व मुले त्यांच्या आजी आजोबांना घेऊन येणार आहेत। आजी आजोबा, आम्ही पण तुझ्या शाळेत नक्की येऊ। तू, आमच्या मुख्याध्यापक सरांनी ही कल्पना मांडली आहे। आजी आजोबा, छान उपक्रमशील आणि नवीन कल्पना आहे। सर्वांना ही गोष्ट फार आवडली। आजी आजोबा, त्या निमित्ताने आम्हाला देखील तुझी शाळा बघावयास मिळेल।
प्रश्न 8वा, खालील जाहिरातीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. 4 गुणांसाठी. भव्य कला प्रदर्शन, कलाकारांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन, आकर्षक कलादालने, शिल्पकला, कागदकला, बांबूकाम, काष्टकला, कोलाजकाम, वादन, गायन. दिनांक 2 एप्रिल 2025. वेळ सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत. विशेष नोंद देण्यात आलेली आहे. प्रश्न, जाहिरातीचा विषय लिही. कलाकारांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन. प्रश्न, कला प्रदर्शनाचा कालावधी एकूण किती तास आहे? योग्य पर्यायास गोल कर. चौथा पर्याय बरोबर आहे 8 तास. प्रश्न, जाहिरातीमध्ये तुला जाणवणारी त्रुटी लिही. उत्तर, प्रदर्शनाच्या वेळेत बदल असायला हवा. पुढे आहे प्रश्न, कला प्रदर्शनातून कोणता उद्देश साध्य होणार आहे? योग्य पर्यायास गोल कर. तिसरा पर्याय बरोबर आहे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल. प्रश्न 9वा, सूचनेनुसार कृती कर व लिही. त्यातील प्रश्न 2 गुणांसाठी आहे. खालील परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडून त्यात योग्य तो बदल करून लिही. त्या ठिकाणी आपण योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार लिहिलेले आहेत. प्रश्न, योग्य पर्याय निवड. 1. सायलीला झुळूक व्हावेसे वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवड व योग्य पर्यायाला गोल कर. त्याचा ख पर्याय बरोबर आहे, वाऱ्याची मंद लहर. दुसरा प्रश्न, समीरची मराठी लिहिण्याची हातोटी सर्वांना मोहून टाकणारी आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडून लिही. ख प्रश्न, लेखनशैली. प्रश्न, खालील सूचनेनुसार कृती कर व लिही. पुढील आकृतीतील म्हण ओळख व लिही. 1 गुणासाठी. पळसाला पाणी 3च. दुसरा प्रश्न, योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. त्या ठिकाणी आपण विरामचिन्ह वापरून वाक्य लिहिलेले आहे. श्रीरंगला कलाप्रेमी म्हणाला, स्वल्पविराम, डबल अवतरण चिन्ह, मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे, पूर्णविराम, डबल अवतरण चिन्ह, पूर्ण. प्रश्न 10वा, खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुणांसाठी आहे. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, आपल्या आयुष्यातील कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतार्यात वर्णन केली आहे ते लिही. बाह्य सौंदर्य, देहाचे रूप सौंदर्य. प्रश्न, आकृती पूर्ण कर. माणसाची खरी शोभा असणारे घटक, विचार, आचार. प्रश्न, आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ते उतार्याच्या आधारे 3-4 वाक्यातली. 2 गुणांसाठी. आपण कसे आहोत यापेक्षा आपण काय करतो याला महत्त्व दिले पाहिजे. माणसाची खरी शोभा ही त्याच्या विचारात आणि आचारात असते. आपल्या जीवनात आपण आपले विचार आणि कृती सुंदर ठेवायला महत्त्व दिले पाहिजे. प्रश्न, उतार्यात समर्पक शीर्षक दे. शीर्षक आहे, उच्च विचार हेच खरे सौंदर्य. प्रश्न 11वा, मुलाखतीद्वारे दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर व लिही. 5 गुणांसाठी. तुमचे दुकान कधीपासून सुरू आहे? 2. दुकानाला किती वर्ष झाली? 3. तुम्हाला दिवसाकाठी किती नफा होतो? 4. तुम्ही मिळालेल्या नफ्याचे काय करतात? आणि 5वा प्रश्न आहे, तुमच्या दुकानात तुम्ही नवीन काय अपडेट करणार आहात? प्रश्न 12वा, खालील सूचना वाच व कृती कर. एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न, पुढील वाक्यांचे वाक्य प्रकारानुसार वर्गीकरण कर. 3 वाक्य देण्यात आलेले आहे. त्यांचे आज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामध्ये वर्गीकरण करायचे आहे. वाक्य क्रमांक 2 हे आज्ञार्थी वाक्य येणार आहे. मुलांनो, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. वाक्य क्रमांक 3 हे संयुक्त वाक्य येणार आहे. सर्वांनी हातात झाडू घेतले आणि बघता बघता परिसर स्वच्छ केला. वाक्य क्रमांक 1 हे मिश्र वाक्य आहे. जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा मी गावाला जाईल. प्रश्न, खालील शब्दांचे अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण कर. 2 गुणांसाठी आहे. अरेच्चा आणि उभयनवी अव्यय येणार आहे आणि केवळ प्रयोगी अव्यय येणार आहे अरेच्चा. प्रश्न, खाली दिलेल्या अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल कर. 1 गुणासाठी आहे. बघा, तिसरा पर्याय बरोबर आहे, आशीर्वाद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.